हाय हॅलो फ्रेंड्स. सो आज मस्त की तयार झालो आहे. तर सॅटर्डे आहे, मुलांना कुठेतरी फिरायला म्हणून तर जवळच कुठेतरी घेऊन चाललो आहे. तर चला मग बघेल कळेलच तुम्हाला. तर आम्ही कुठे चाललो आहे ते श्री आणि पूजामध्ये तयार झाले, दाखवते तुम्हाला. जवळच येतो आहे तर चला दाखवते. सो हे बघा मुलं मस्त तयार झाले, रेडी आहे. श्री कुठे चाललाय? कुठे चालला तू? बोल. ट्रेन? कुठल्या ट्रेनला रे? टायगर बघायला. काय बघणार आहे तिथे? श्री काय बघणार आहे तू? आणि आणि काय बघणार आहे? आणि मंकी? हो तेच ना. चला मग दोघंही रेडी आहेत, आम्ही पण बॅग भरून रेडी आहे. सकाळी अचानकच ठरलं आहे ना पूजाला सरप्राईज मिळालं. सकाळी पप्पा हो म्हणाले. चला मग फटाफट निघूया. सो आम्ही छान रेडी झालो आहे. पूजा रेडी आहे, पण पूजाला अजून माहिती नाही आम्ही कुठे जाणार आहे. तर स्टेशन बघूनच तिला नंतर कळेलच म्हणा. तर प्लॅनिंग असं झालं आहे की नेरळला आपण जायचं आहे माथेरान बघण्यासाठी. तर चला मग बघा, सकाळची गर्दी असून सुद्धा किती गर्दी आहे. ॲटलिस्ट म्हणजे असं सुट्ट्याची वॅकेशनच चालू आहे. बघते ती बघा, कळालं ती कारण की आपण माथेरानला आलो आहे. चला जर्नी स्टार्ट झाली आपली. श्री मस्त सोबत आहे ना, एवढं काय कर. आता तुम्ही झोपून जा. दादा दादा कुठे येते आता? दादाची आठवण येते. ट्रेन तरी असत. प्रत्येक जागेची सुरुवात होताना कुठेतरी मंदिर असते, एंड होताना. सो चालत जातोय, पण ट्रेन सुटल्या कारणामुळे घोड्यांची राईड आहेत, पण आम्ही करणार नाही आहे. मस्तपैकी चला. नाही सो पार्टी आम्हाला लॉन्च पार्टी केलं. तर ट्रेनसाठी काय थांबलो नाही आम्ही. म्हटलं पुढची ट्रेन भेटणार नाही रिटर्न व्हायची, तर आता वॉकच करत जाणार आहे. तर जास्त नाही, 2 किलोमीटर आहे. तर प्रवास आज पायीच करू. चालत चालत छानपैकी बघूया काय खायला मिळते का, ते पण थोडं एन्जॉय करता येईल. हे छान आहे. अजूनसुद्धा आता 11-12 वाजत आले तरी पण अजून गार आहे. मस्त भरपूरच झाडी असल्यामुळे. नाही नको नको. चला. सो हे बघा, श्रीला घेऊन कसं चालू आहे. बाबांची पूजा पाठीमागे ट्राय कॉफी चालते. शॉपवाले विचारतात मॅडम चहा कॉफी मॅगी काही नाही विचारत. घोडे तसे विचारत होते. तर हवे तर म्हटलं नाही नको. आम्हाला हे बोलले की आम्हाला चालायची सवय आहे, आम्ही गावी चालूच खूप होते आमची गावी, त्यामुळे खूप जण चालत आहेत. जरा चालण्याचाच आपण आनंद घेऊया. श्री काय बोलतोस? श्री बोलतो चित्ता कुठे? चित्ता टायगर चित्ता कळतोय त्याला. सांगितलं होतं ना चित्ता. एक मिनिट दाखवते त्याला. श्री चित्ता दिसला का? कुठे आहे? नाही आहे. मंकी दिसला? मंकी आता मंकी आम्ही बघितले होते मगाशी. तू नाही
आता तू झोपला ना. मग आता बघूया आपण दाखवते हा तुला. आप घेतलं. चला काय कर पूजा. थकली किती पूजा? थकली एवढ्यातच. थकली का? नाही ना. चला बोल. सो इथपर्यंत पोचलोय. खूपच ऊन आहे असं नाही असं नाही. तर बघू श्री आणि पूजा पुढे चालले. पाटणा ट्रेनचाही आवाज येतोय मस्तपैकी. चला मग. थोडी थंडी ती थंडी पण उडवायला पाहिजे. चालायला पण छान वाटतंय. खूप माणसं चालत आहेत. नाही असं नाही. मजा येते चालायला. नाहीतरी कधी आपलं चालणं होत नाही. गाडी आणि घोडेच घेऊन फिरत असतात सगळे. या निमित्ताने तरी आवाज आला ट्रेनचा आहे मस्तपैकी. दाखवते मी तुम्हाला. तर हे सगळे पॉईंट आहेत. वरून व्यवस्थित दिसतात. आता पुढे म्हणून आम्ही जाणार नाही. ट्रेनचीच थोडी बसून श्रीला आणि पूजाला आणणार आहे घरी. वेळ जास्त काढायचा नाही आहे. ट्रेनचा आवाज येतोय. दाखवते मी तुम्हाला. खूप वेळ लावतो म्हणजे चालायला ट्रेनला. मंकी पण दिसलं एक छान आहे. ही बघा आली आता ट्रेन. छान. खूपच फिलिंग खूप छान आहे. खूपच छान वाटतंय. पण काय करणार ह्यावेळेस आमचा प्लॅन फसला आणि ट्रेन आमची राहून गेली. ऑलमोस्ट आता वरती आलो आहे. जे मार्केट असतं तिथे. थकायला झालं आहे. वाटत नव्हतं चालू. चालायला होईल एवढं पण छान चाललो. रमगळत टमगळत करत टाईमपास करत. आणि एक गंमत अशी झाली की माकड भेटली होती. मी बिस्किटचा पुडा खोलला होता. अशी पटकन गोळा झाली की बापरे व्हिडिओ पण करायला मिळाले. त्याच्यामध्ये दाखवायचं होतं. मग मी असाच पुडा टाकला भीतीने अंगावर येण्यापेक्षा. म्हटलं तर काही खाऊ नका रस्त्यात येताना चालताना. खूप डेंजरस आहे. अंगावर येतील त्यामुळे. बघा. सो हे आपलं मार्केट इथनं चालू झालं आहे. इथूनच बघू. तुझे बाबा खूप थकलेत आता. उचलून श्रीला घेऊन चालणं म्हणजे लहान मुलांना इम्पॉसिबल असतं. पूजा पण थकली थोडी आहे. आता येताना बघू. कारण सकाळची ट्रेन आमच्याकडनं चुकली. कारण ट्रेन तर थांबली होती पण तिकीट ज्यांचे जेवढे असतात तेवढेच पूर्ण होतात. त्यामुळे मग तिकीट संपल्या होत्या. आता तरी बघूया म्हणलं ट्रेनेत जाऊ. मग तरी मस्त. सो फिरून थकलो. आता बसलो आहे नाश्ता पण करायला. तर काय नाही जास्त काही नाही. वडापाव खायची इच्छा. घरी जाऊन जेवू थोडं. बसलेच श्री आणि पूजा चालू थकले. सिरियस आहे. चला मुलं दाखवते. तुला काय बघायचं होतं? चित्ता बघायचं आहे. मी दाखवू तुला. आता आपण मम्मम खाऊया आणि जाऊया चित्ता दाखवायला. चालेल चालेल. नो नो नो. श्री काय खाणार आहे? हा शूज का काढले तू? पूजा पण थकली याच्यामुळे. पूजा थकली भरपूर थकली. त्याने शूज काढून टाकले सगळे. मस्त चांगलं वाटतंय. दुपारासून सुद्धा गार आहे चांगलं. मस्त. माकडं तर काही सोडत नाहीत. तिथे जिथे पण असं तिथे आपलं जातात. बॅग आपण खोलायला कमी नाही करत आहेत. ते एकाची आत्ता सडनलीच बॅग ओपन केली आहे त्यांनी. तर चला मग श्री. तर वडापाव खाऊन झाला आहे. निघाली. बाबा निघाले तिकीट काढायला. कारण येताना तिकीट मिळाले नसल्या कारण ते लवकर पुढे गेले. कसा होता वडापाव? छान होता. मजा आली. मजा आली.
ट्रेन आता पूर्ण भरते आणि त्या सहलीची मुलं आली आहेत. छान आहे. चला मग इंजिन तरी चालू केलं आहे. सो चला आपला फ्रेंड्स टॉय ट्रेनची सफर सुरू झाली आहे. तर खूपच एन्जॉय सारखं फिलिंग आहे. एक्सायटेड होतं की करून सकाळपासून आम्ही चालू होतं की ट्रेनमध्ये बसायला मिळालं नाही तर आता खूप एन्जॉय करतोय. खूप फिलिंग छान आहे. श्री आणि पूजा पण खूपच छान मस्त एन्जॉय करतायत बघताय तुम्ही. तर खूपच छान वाटतंय. तर तुम्ही सुद्धा अनुभव घेऊ शकता. आम्ही फक्त टॉय ट्रेनसाठीच आलो, स्पॉट्स बघण्यासाठी नाही आलो आहे. तर चला मग आता टॉय ट्रेनचे सफर आता बघूया. कारण की सकाळी आमचं मिसिंग झालं असल्या कारणामुळे खूप छान छान मोठमोठे डोंगर बघायला मिळत आहेत. तर आता बघूया पुढे काय काय छान मिळतं आहे बघायला. खूपच उंचावरती आहे आणि सेफ्टी असं काही नाही आहे. तर थोडं एकदम स्पॉट असे येतात की खूप डेंजर रिस्की वाटतं मला इथे तरी. तर मी एवढ्या उंचावरून कधी बघत नाही नजारे किंवा झोपाळ्यातही बसलेले होते. पण खूप फिलिंग छान वाटतंय. थोडं सेफ्टी सरकारने करायला पाहिजे रेल्वे प्रतीक्षेने थोडं लक्ष देऊन. कारण की बघताय तुम्ही किती उंचावरती आहे. अजिबात सेफ्टी नाही आहे की खूप रिस्कली वाटलं मला तरी. सो पूजा बसले खूपच उंच असं उंचावर आहे आणि पुरं नेरळ परिसर आहे. खूप नेरळ मोठं आहे. चला करते तर आता सो फायनली आमचं डन झालं आहे पिकनिक. तर आलो आता मी परतीच्या आमच्या घरी परत प्रवासाला स्टेशनला इथून बदलापूर स्टेशन पकडून घरी. तर कसा प्रवास वाटला नक्की लाईक आणि शेअर करा. चला बाय. चला बाय बाय.